ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आपण म्हणतो भारत कृषी प्रधान देश आहे आणि शेतकरी हा जगाचा राजा आहे, परंतु या नौटंकीबाज मुख्यमंत्र्यांनी राजाचा रंक करून टाकलाय। फडणवीसांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आज सरसकट कर्जमाफी झाली असती। सरसकट कर्जमाफी नाही झाली तर वर्षा बंगल्यावरती आंदोलन करणार असं प्रतिपादन शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे यांनी केलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणं, ऊस बिलाची थकबाकी अदा करणं आणि कृषी वीज पुरवठा सुरळीत करणं आदी मागण्यांसाठी 9 जून रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समितीच्या समोर नगर मनमाड राज्य महामार्गावरती शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय। या प्रसंगी रवींद्र मोरे बोलत होते। मोरे पुढे म्हणालेत की सरकारनं 2 लाखांची कर्जमाफीची घोषणा केली आहे। या कर्जमाफीमध्ये कमीत कमी शेतकरी बसला पाहिजे यासाठी सरकारनं अनेक नियम अटी लावलेले आहेत। सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण आहे, अशी जहरीली टीका मोरे यांनी भाजप सरकारवरती केली आहे। यावेळी प्रकाश देठे म्हणालेत की आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला कोणीही तयार नाही। फडणवीसांना सांगितलं शेतकऱ्यांचा उतारा कोरा आणि आज म्हणतात मरा। शेतकरी सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती एक व्हायला तयार नाही। सरकारच्या विरोधामध्ये बोलायला कोणीही उभं राहिलं नाहीये। आता आपल्यालाच स्वस्त बसून चालणार नाही। इंदिरा गांधींच्या काळामध्ये देखील क्रांती झाली होती, तुम्हाला पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही असा इशारा देठे यांनी दिलाय। तर यावेळी वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, बाळासाहेब जाधव, राजेंद्र लोंढे तसेच किरण कडू, अमोल मोढे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यानंतर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं। या चक्काजाम आंदोलन प्रसंगी तालुक्यातील शेकडो शेतकरी हजर होते। सुमारे अर्धा तास सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे राज्य महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला 7/12 करूया, कोरा असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला, त्यामध्ये शेतकऱ्याचा 7/12 काय कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यात बंदीचे जे चुकीचे धोरण राबवलेले शेतकऱ्यांवर, त्याच्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेती सुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषी प्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला
शेतकरी सेनेची स्थापनाच यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते. आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असती. त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे. हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारी नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार सर्व शेतकऱ्यांना घेऊ आणि तिथं उपोषणाला बसणार आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही. सांगतो या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे. कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही, कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे. अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणातरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे, कारण ही फसवी कर्जमाफी आहे. अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा. म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थिती ही कर्जमाफी आहे. पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका. अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठंतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होत आहे. पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे, नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय कोणाची हत्या करायला सुद्धा मागे पुढे पडणार नाही. ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.